रागची पुतीन यांची भेट, सहकार्याचे दिले आश्वासन, नाकेबंदी हटवा, होर्मुझ खुली करू, इराणची अट. ट्रम्प म्हणाले, आता केवळ 3 दिवस, अन्यथा होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणाव कमी करण्यास इराणने अणुकार्यक्रमांवर कोणतीही स्पष्ट हमी न देता ही जलवाहतूक मार्गिका पुन्हा खुली करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी अमेरिकेने इराणवरील सागरी नाकेबंदी हटवावी अशी अट तेहरानने घातल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रशियात जाऊन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली आहे. या भेटीत पुतिन यांनी इराणला सहकार्य करणार असल्याचा विश्वास दिला आहे. या घडामोडीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 3 दिवसांची डेडलाईन दिली असून तोवर करार न केल्यास त्यानंतर ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्यात येणार असल्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे आखातातील तणाव कायम असून युद्ध पुन्हा पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम म्हणून सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरेल $110च्या वर गेले आहेत. इंधन आणि खतांच्या तुटवड्यामुळे जगभरातील सुमारे 3 कोटी लोक गरिबीच्या खाईत ढकलले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. इराणबरोबरच्या वाटाघाटी अतिशय संवेदनशील राजनैतिक चर्चा आहेत आणि माध्यमांमार्फत अमेरिका वाटाघाटी करणार नाही, असे व्हाईट हाऊसच्या सहाय्यक प्रेस सचिव ओलिव्हिया वेल्सने म्हटले आहे. अमेरिकेकडे सर्व पर्याय उपलब्ध आहेत आणि अमेरिकन नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणारा करारच केला जाईल. इराणला कधीही अन्न वस्त्र मिळू देणार नाही, यावर ट्रम्प ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.